श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सोतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा अंबरीशाची स्वारी द्वादशी सोडण्यासाठी तीर्थप्राशन करती झाली. आणि ज्या वेळेला दुर्वास ऋषींनी पाहिलं की राजाने तीर्थप्राशन करून उपवास सोडलाय, त्यावेळेला क्रोधित झालेले दुर्वास मुनी अंबरीशावरती भयानक चिडले. भयानक चिडून त्यांनी बघितलं, हे बघ आता याचं तुला मी फळ देतो. म्हणून त्यांनी आपल्या जटेतला एक केस उपटला, एका कृत्येची निर्मिती केली. ती कृत्या राजा अंबरीशाचा नाश करण्यासाठी समोर धावतीये. तोच भगवंतांनी राजा अंबरीशाच्या रक्षणासाठी ठेवलेलं सुदर्शन चक्र, जे त्याला प्रसाद म्हणून दिलं होतं, ते सुदर्शन चक्र दुर्वास मुनींच्या पाठीमागे लागलं. दुर्वास मुनींची कृत्या त्यांनी तर भस्मसात केलीच, पण ते दुर्वास ऋषींच्या मागे लागलं. ज्या वेळेला ते चक्र आपल्या पाठीमागे येतंय हे दुर्वासांनी पाहिलं, त्यावेळेला मेरू पर्वताच्या गुहेमध्ये दडण्यासाठी म्हणून दुर्वास ऋषींची स्वारी मेरू पर्वताच्या दिशेने पळतीये. दुर्वास ऋषींची स्वारी पुढे पळतीये, पाठीमागे चक्र येतंय. त्या चक्राला भिवून दुर्वास मुनींची स्वारी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्त पाताळ, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकंच काय स्वर्गापर्यंत गेले. पण जिथे जिथे ते गेले तिथे तिथे ते असह्य सुदर्शन चक्र आपल्या पाठलाग करताना त्यांनी पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं रक्षण करणारं कुणीच नाही. तेव्हा तर ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंताच्या या तेजोमय चक्रापासून माझं रक्षण करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मुनिश्रेष्ठ, अहो 2 परार्धांच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टी संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील. त्यावेळेला त्यांच्या भुवयांच्या इशाऱ्यानेच साऱ्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल. मी, भगवान महादेव, दक्ष, भृगु, प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर, आम्ही सर्वजण त्यांनी बनविलेल्या नियमांनी बद्ध आहोत. तसंच त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून आम्ही जगाचं हित करतो. त्यांच्या भक्ताचा द्रोह करणाऱ्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत. ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केलं राजा, तेव्हा भगवंताच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलास निवासी भगवान महादेवांकडे गेले. महादेवांना प्रार्थना केली आपल्याला वाचवावं म्हणून. त्यावेळेला भगवान महादेव म्हणाले, दुर्वासा, ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश, तसंच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात, ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहतात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. दुर्वासा, अहम सनत्कुमारश्च नारदो भगवानयः कपिलोपान्तरतमो देवलो धर्म आसुरिः. मी सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी, तसंच मरीचे आदी अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर असे आम्ही सर्वजण भगवंताची माया जाणू शकत नाही, कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलेलो आहोत. हे मुने, तस्य विश्वेश्वरस्येदं शस्त्रं दुर्विषहं हिनः तमेव शरणं याहि हरिस्ते विधास्यती. हे चक्र त्या विश्वेश्वराचं शस्त्र आहे
आम्हाला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जा, ते भगवंतच तुमचं कल्याण करतील. ततो निराशो दुर्वासा पदम भगवतो ययौ. असं ऐकल्यावरती दुर्वासांची स्वारी तिथून निराश होऊन भगवंताच्या परमधाम वैकुंठामध्ये गेले, जिथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करत होते. भगवंताच्या चक्राच्या आगीने होरपाळलेले दुर्वास थरथर कापत कापत भगवंताच्या चरणांवर पडले. ते म्हणाले, हे अच्युता, हे अनंता, संतांना प्रिय असणाऱ्या प्रभो, विश्वाचे जीवनदाता, मी आपला अपराधी आहे. आपण माझे रक्षण करा. आपला परम प्रभाव न जाणल्या कारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो, आपण मला त्यापासून वाचवा. आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातले जीवसुद्धा मुक्त होतात. मला वाचवा. हे ऐकल्यावरती भगवान म्हणाले, अहम भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज साधूभिर्ग्रस्त हृदयो भक्तैर्भक्तजन प्रियहाय. दुर्वासा, मी सर्वथैव भक्तांच्या अधीन आहे. मला जराही स्वतंत्रता नाही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. मला भक्तच प्रिय आहे. हे भूदेव, माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधू स्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीची पण इच्छा करत नाही. जे भक्त स्त्री, पुरुष, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक, परलोक हे सर्व सोडून फक्त मला शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार मी कसा करू? भूदेव, अहो, ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. म्हणून भक्तीला अनन्य साधारण महत्त्व आहे. मंडळी, माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वतःला कृतकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य, स्वारूप्य आदी मुक्ती प्राप्त होतात, त्यावेळेला ते त्याचाही स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणाऱ्या वस्तूंची त्यांना काय किंमत आहे? भक्त हे माझे हृदय आहेत. साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयन्त्वहं. दुर्वासा, अहो, भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही आणि मीही त्यांच्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, ऐका, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुमच्यावर हे संकट आलेत ना, त्याच्याकडेच तुम्ही जा. निरपराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळेच अनिष्ट करणाऱ्याचेच अमंगल होत असते. यासाठी तुम्ही त्या अंबरीशाकडेच जा. श्रोते हो, बघा, स्वतः भगवंतानी श्रीमद भागवतामध्ये भक्तांचा महिमा गायलाय. स्वतः भगवंत म्हणाले की ते भक्त मला अतिशय प्रिय आहे. आपल्या संतांनी सुद्धा त्याच्यावर विशेष प्रकाश टाकलाय. म्हणून तर नाथ महाराज काय म्हणाले, अहो, ज्या सुखा कारणे देव वेडावला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, भक्तीचं सुख. जे भक्त भगवंताला आपलंसं करून घेतात, देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, अशा प्रकारे ज्यांच्या मनाची पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण अगदी अणुरेणूत, अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म, आपल्याला माहिती आहे की रोम रोमात्न जे भक्तीने प्रफुल्लित होतात, अशा महात्म्यांच्या भक्तीबद्दल भगवंत सुद्धा असावलेला आहे. वैकुंठ सांडोनी संत सदनी राहिला. त्यामुळे देव वैकुंठ सोडून सुद्धा धन्य धन्य संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित राहे नारायण. भगवान विष्णू परमात्म्यांची स्वारी लक्ष्मी सहित भक्तांच्या घरी, संतांच्या घरी राहती. याचं कारण काय असेल तर भगवंताला ते भक्त प्रिय आहेत. जे पार्थाला त्यांनी भगवद्गीतेत सांगितलं आहे, अनन्याश्चिंतयन्तो मान ये जना परिउपासते. जे अनन्य भक्तीने भगवंताचं चिंतन करतात, भगवंताला ते भक्त प्रिय आहेत. म्हणून
एकनाथ महाराज सुद्धा म्हटलेत की एका जनार्दनी पार नाही सुखा सुखा. त्यांच्याकडे कोणत्याही सुखाची वाण नाही आणि एका जनार्दनी पार नाही सुखा सुखा. म्हणून देव भूलले देखा भूलले देखा भूलले देखा. देवांना सुद्धा त्या संतांबद्दल त्या भक्तांबद्दल बाकी सगळ्या गोष्टींची भूल पडली आणि देव सगळ्या गोष्टी विसरून संतांकडे आले, भक्तांकडे आले. ते सुख अवर्णनीय आहे. ते सुख, तो अधिकार अवर्णनीय आहे. भगवंत सांगतायत ज्याचा अपराध आपण केलाय जा त्याच्याकडे जा. तपो विद्याच विप्राणाम निःश्रेयस करे उभे. तपश्चर्या, विद्या हे ब्राह्मणांचे कल्याण करणारे साधन आहेत. परंतु जर अशा प्रकारचे ब्राह्मण, अशा प्रकारचे ज्ञानी, अशा प्रकारचे विद्वान उन्माद आणि अन्याय करते झाले तर तीच दोन्ही साधनं उलटी फळं देऊ लागतात. तप आणि विद्या हे उलटं फळ द्यायला लागतं. म्हणून दुर्वासा ब्रह्मस्तद्गच्छ भद्रन्ते नाभागतनयन नृप क्षमापय महाभागन ततः शांतिर्भविष्यति. जा हे दुर्वासा, तुझं कल्याण असो. नाभागनंदन परमभाग्यशाली राजा अंबरीशाकडे जा आणि त्यांची क्षमा मागा, तर तुम्हाला शांती मिळेल. जाऊन अपराधाची क्षमा मागणं हाच तुमच्या दुःख निवृत्तीचा, तुमच्या सध्या होणाऱ्या अवस्थेतून तुम्हाला बाहेर पडण्याचा यथायोग्य मार्ग आहे. आपण जा, अंबरीशाकडे जा. शुकाचार्य म्हणतात, राजा अशा प्रकारे एवं भगवता दृष्टो दुर्वासाश्चक्रतापितः. भगवंतानी अशा प्रकारे सांगितल्यावर सुदर्शन चक्राच्या तेजाने त्रस्त झालेले दुर्वास मुनी परत अंबरीशाकडे आले आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी राजाचे पाय धरले. तस्य सोद्यमनं वीक्ष पादस्पर्श विलज्जितः. दुर्वासांचं हे कृत्य पाहून आणि त्यांनी आपले पाय धरलेले पाहून राजा बघतोय, नाही नाही महाराज, अहो नाही, आपण माझे कुठे पाय धरतायत. अत्यंत दयाकुल अंबरीशाने भगवंताच्या त्या चक्राची स्तुती करायला सुरुवात केली. दुर्वासांना सांगितलं, नको, माझे पाय पडू नका. आणि अंबरीश महाराज म्हणाले, सुदर्शन नमस्तुभ्यं सहस्राराच्युत प्रिय सर्वास्त्रघातीन विप्राय स्वस्ती भूया इडस्पते. हे सुदर्शना, अरे तू अग्नी, भगवान सूर्य, नक्षत्र मंडळाच्या अधिपती चंद्र आहेस. जल, पृथ्वी, आकाश, वायू, पंचतन्मात्रा आणि सर्व इंद्रिय सुद्धा तूच आहेस. भगवंतांना प्रिय 1000 दात असणाऱ्या हे सुदर्शना, मी तुला नमस्कार करतो. सर्व अस्त्रांना नष्ट करणाऱ्या आणि पृथ्वीचे रक्षण करणाऱ्या चक्रा, तू या एका विप्राचे रक्षण कर. त्वं धर्मस्त्वमृतं सत्यं त्वं यज्ञोऽखिल यज्ञभुक् त्वं लोकपाल सर्वात्मा त्वं तेज पौरुषं परम. तू धर्म आहेस, मधुर आणि सत्यवाणी, सर्व यज्ञांचा अधिपती आणि स्वतः यज्ञसुद्धा आहेस. तू सर्व लोकांचा रक्षक, तसाच सर्व लोक स्वरूप सुद्धा आहेस. परमपुरुष परमात्म्याचे श्रेष्ठ तेज तू आहेस. हे बघ, नमः सुनाभाखिल धर्म सेतवे यधर्मशीला सुरधूमकेतवे त्रैलोक्य गोपाय विशुद्ध वर्चसे मनोजवायाद्भुत कर्मणे गृणे. हे सुनाभा, तू सर्व धर्मांच्या मर्यादांचा रक्षण करता आणि धर्माचे आचरण करणाऱ्या असुरांचे भस्म करणारा अग्नी आहेस. तू तिन्ही लोकांचा रक्षक, विशुद्ध तेजोमय, मनोवेगासारखा गतिमान आणि अद्भुत कर्म करणार आहेस. तुला मी नमस्कार करतो, मी तुझी स्तुती करतो. हे वेदवाणीच्या अधीश्वरा, तुझ्या धर्ममय तेजाने अंधकाराचा नाश होतो. तुझा महिमा जाणणं कठीण आहे. सूर्यादी महापुरुषांच्या प्रकाशाचे रक्षण तुझ्यामुळे होते. लहान मोठे असे सर्व कल्याणकारी आणि कार्यकारात्मक जग तुझे स्वरूप आहे. हे अजिंक्य सुदर्शना,
ज्या वेळेला निरंजन भगवान तुला सोडतात तेव्हा तू दैत्य दानवांच्या सेनेत प्रवेश करून युद्धभूमीवर त्यांच्या भुजा, पोट, जांघा, पाय, मान आदी अवयव कापीत अत्यंत शोभिवंत दिसतो. हे विश्वरक्षका, माझी तुला हात जोडून विनंती आहे. मी जर काही दान केलं असेल, यज्ञ केला असेल किंवा आपल्या धर्माचं उत्तम पालन केलं असेल तर आमच्या वंशातील लोक ज्या विप्रांचा आदर करतात त्यांमधले हे दुर्वास मुनी यांचा त्रास आपण नाहीसा करावा. सर्व गुणांचे एकमेव आश्रय असणाऱ्या भगवंतांना जर मी समस्त प्राण्यांच्या आत्म्याच्या रूपात पाहिलं असेल तर ते माझ्यावर प्रसन्न असतील, तर दुर्वासांचा सर्व त्रास दूर हो, अशी त्यांनी सुदर्शन चक्राला प्रार्थना केली. आणि मग राजा पुढे काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.